दारामध्ये बेलाचं, दारासमोर बेलाचं झाड, एक जण मला म्हणाला बेलाचं झाड दारासमोर ठेवायचं की नाही, कारण त्याला काटे आहेत। बेलाच्या झाडाला काय काटे असतात ना, बेलाच्या झाडाला काटे येतात आणि आम्ही असं ऐकलं की काटे असणारं झाड दारासमोर नकोय। मग बेलाचं झाड दारापुढे असावं की नसावं, असलेलं तर काढायचंय तोडायचंय, मग ठेवायचं की नाही बेलाचं झाड दारापुढे। तर बेलाचं झाड एवढं पवित्र आहे, बेलाच्या झाडाचा एवढा महिमा आहे की पुण्य तीर्थांनी यावंती, सगळे जगातले तीर्थ बेलाच्या मुळाशी येऊन थांबलेले असतात। जगामध्ये जेवढे तीर्थ आहे, किती तीर्थ आहे जगात, हे जास्तच अवघड झालं का बरं? किती केस आहेत आपल्या शरीरावर, आपल्या अंगावर किती केस आहे एकूण, डोक्यापासून पायापर्यंत किती आहे नाही माहिती का? मी सांगू का? तू म्हणाल मग तुम्हाला बसवलंच कशाला? किती केस आहेत आपल्या शरीरावर? आपल्या शरीरावर 3.5 कोटी केस आहेत। किती आहेत? खोटं वाटतं का? घरी जाऊन मोजून पहा, कमी भरले जादा भरले तर येऊन भेटा। किती आहेत? 3.5 कोटी केस आहेत आणि आपल्या शरीरावर 3.5 कोटी केस आहेत, म्हणून जगामध्ये सुद्धा 3.5 कोटी तीर्थ आहेत। एका एका तीर्थाचा एक एक रोम आपल्या शरीरावरती आहे आणि आता 3.5 कोटी तीर्थ जगात आहेत। माणूस लहानपणापासून जरी त्याने तीर्थ फिरायला सुरुवात केली तर म्हातारा होईपर्यंत फिरेल का 3.5 कोटी तीर्थ? सगळं आयुष्य जरी त्याने सगळे तीर्थाकडे तीर्थयात्रा करण्यामध्ये घालवलं तरी सुद्धा काय होणार नाही, ते 3.5 कोटी तीर्थ तो पूर्ण करू शकणार नाही। मग 3.5 कोटी तीर्थ जर एकाच वेळेस त्याला पूर्ण करायचे, त्याने बेलाच्या झाडाचं दर्शन घ्यायचं, 3.5 कोटी तीर्थ केल्याचं पुण्य तिथे मिळतं, कारण 3.5 कोटी तीर्थ बेलाच्या वृक्षाशी येतात। म्हणून बेलाचं झाड दारामध्ये असणं हे अतिउत्तम लक्षण आहे। त्यानंतर जगातील सगळे तीर्थ तिथे येतात, बिल्व मुळामध्ये राहतात, सर्व देवता तिथे वास करतात। इतकं त्या बेलाच्या झाडाचं महत्व आहे। बेलाच्या झाडाला जर तुम्ही पाणी अर्पण केलं दररोज, जसं आपण तुळशीला दररोज पाणी घालतो, बेलाच्या झाडाला जर दररोज पाणी अर्पण केलं तर जगातील सगळ्या तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं। बेलाच्या झाडाखाली जर आपण एखाद्या शिवभक्ताला जेवू घातलं, बेलाच्या झाडाखाली जर एखादा शिवभक्त आपण जेवू घातला जे आपल्याकडे असेल, तर आपल्याला 1 कोटी लोकांना जेवू घालण्याचं पुण्य प्राप्त होतं। बेलाच्या झाडाला जर दूध आणि तूप जर आपण अर्पण केलं तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, संपदा या सगळ्या गोष्टी येतात। आणि बेलाच्या झाडाखाली आपल्या घरी मागण्यासाठी याचक येतो। बेलाच्या झाडाखाली जर आपण एखाद्याला दान दिलं तर आपल्या घरातील दरिद्रता नष्ट होते, आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते, आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा नित्य वास होतो। कधी? बेलाच्या झाडाखाली जर आपण एखाद्याला दान दिलं तर। एवढं त्या बेलवृक्षाचं असणारं महत्व आहे। बेलाच्या झाडाखाली दररोज दिवा लावावा, जसं तुळशीला दररोज दिवा लावतो। मग तो काय जाहिरात आली, मग जाहिरातीच्या मध्ये पटकन लावायचा, पटकन पळायचं, असा दिवा नाही। आणि त्यातल्या त्यात बेलाच्या झाडाखाली जर तुम्ही देवासमोर सुद्धा, बेलाच्या झाडाला नाही, देवासमोर किंवा बेलाच्या झाडाला, तुळशीला जर गावरान तुपाचा दिवा लावला तर तुमच्या जीवनामध्ये कधीच अंधार येणार नाही। तुम्ही कुठेही बिनगोर फिरा, तुमचं सदैव रक्षण तो भगवान परमात्मा केल्याशिवाय राहणार नाही। साध्या गोष्टी आहेत, दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टी आहेत, पण त्या पद्धतीने जर त्या गोष्टी साधल्या, त्या पद्धतीने जर त्या गोष्टी केल्या तर आपल्याला त्याचं फळ निश्चित मिळेल। आपण शिवजींना प्रिय असणाऱ्या गोष्टी करायच्या, बिल्वपत्र, त्यानंतर काल मी तुम्हाला सांगितला भस्म महिमा, ते भस्म अंगावरती धारण करायचे, गळ्यामध्ये
रुद्राक्ष धारण करायचंय, या गोष्टी जर धारण केल्या तर भगवान आशुतोषांची आपल्यावरती नक्की कृपा झाल्याशिवाय राहत नाही. महर्षी वेदव्यासजी वर्णन करतात, एतत्रयं शरीरे यस्य तिष्ठन्ति नित्यशः तस्यैव दर्शनं लोके दुर्लभ पापहारकम्. ते भस्म, ते रुद्राक्ष, ते बिल्वपत्र आपल्या पापाचं हरण करतं आणि आपल्याला शिवजींचं नित्य सानिध्य प्राप्त करून देतं, त्यांची कृपा प्राप्त करून देतो. काल आपण भस्म महिमा बघितला, कोणत्या 3 बोटांनी लावायचा भस्म, कसा लावायचा, हे सगळं वर्णन आपण काल केलं. त्यानंतर रुद्राक्ष, रुद्राक्षाचं नेमकं महत्व काय? रुद्राक्ष आपण जर पाहिलं तर आजची तरुण पिढी आपल्याला ते रुद्राक्ष फॅशन म्हणून वापरताना दिसते. जे मांस खातात, मदिरा पितात, गुटखे खातात, तंबाखू खातात, व्यसन करतात, असे लोक आपल्याला रुद्राक्ष घालून फिरताना हिंडताना दिसतात. त्यांच्या हातामध्ये रुद्राक्षाची ती जी माळ असते ती फॅशन म्हणून घालतात आणि फिरतात. कुठेतरी रुद्राक्ष आपल्याला अशा पद्धतीने वावरताना दिसतो. रुद्राक्ष जर अशा पद्धतीने धारण केला तर तो आपल्याला त्याचं विपरीत फळ सुद्धा प्राप्त करून देऊ शकतो. कारण रुद्राक्ष हे सामान्य नाही, भगवान आशुतोषांच्या नेत्रातील पाण्यामुळे त्याची निर्मिती झालेली आहे. भगवान महादेवांच्या डोळ्यातून निघालेल्या अश्रूने, पाण्याच्या थेंबाने त्याच्यापासून रुद्राक्षाची निर्मिती झाली. अत्यंत पुण्यवान असणारं ते रुद्राक्ष. अनेक रंगाची रुद्राक्ष पाहायला मिळतात, त्यामध्ये पांढरी आहेत, लाल, पिवळी, काळी, अनेक स्वरूपामध्ये बघायला मिळतात. रुद्राक्षाचे लहान मोठे आकार सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. काहींकडे बघितलं तर अगदी असे टपोरे रुद्राक्ष असतात. 2 किलोमीटरवरून पाहिलं तरी ती माळ दिसते. काहींकडे अतिशय छोटे असतात. काही पंचमुखी रुद्राक्ष धारण करतात, काही त्रिमुखी रुद्राक्ष धारण करतात. मग मोठा रुद्राक्ष सांभाळून ठेवायचा की छोटासा रुद्राक्ष आम्ही धारण करायचा? तर मोठ्या रुद्राक्षापेक्षा छोटा रुद्राक्ष जास्त फलदायी आहे. जेवढा आपण छोटा रुद्राक्ष धारण करू, मोठ्या रुद्राक्षापेक्षा छोटा रुद्राक्ष जास्त फलदायी आहे. तो लवकर फल देतो, लवकर गुणकारी आहे. म्हणून छोटा रुद्राक्ष धारण करावा. रुद्राक्ष धारण करणाऱ्यांनी कुठलंही व्यसन करायचं नाही. ज्याला रुद्राक्ष धारण करायचं आहे त्याने जीवनामध्ये कुठलंही व्यसन करायचं नाही. रुद्राक्षामुळे भूत पिशाच ह्या ज्या बाधा मनुष्याला होतात, या ज्या बाहेरच्या गोष्टी बाधा करतात, रुद्राक्ष त्या गोष्टींपासून माणसाची रक्षा करतो, त्याचं कल्याण करतो. परंतु कधी जर पूर्ण भावनेने, पूर्ण नियमाने रुद्राक्ष जर आपल्याकडून होत असेल तरच घाला. जर होत नसेल तर मग तो नाही घातला, नाही धारण केला तरी काही अडचण नाही. जर आपल्या घरामध्ये मांस शिजतंय तर त्या घरामध्ये रुद्राक्ष त्या माणसांनी धारण करायचं नाही. ज्या घरामध्ये अनेको प्रकारची व्यसनं केली जातात त्या घरामध्ये रुद्राक्ष धारण करायचा नाही. कारण रुद्राक्ष मग त्या विपरीत आपल्याला त्या गोष्टींचं फळ भोगावं लागतं. कारण आपण कुठल्याही परिणामांची तमा न बाळगता आज त्या गोष्टी करतो, परंतु त्या गोष्टींमुळे आपल्याला काय फळ भोगावं लागतं याचा सारासार विचार सुद्धा केला पाहिजे. आणि म्हणून या गोष्टींचं ज्ञान आपल्याला महर्षी वेदव्यासजी या ग्रंथामधून देतात. हे रुद्राक्षाचं जे महत्व आहे ते स्वतः भगवान आशुतोषांनी माता पार्वतीला सांगितलेले. आणि म्हणून साध्या उपायाने, साध्या या गोष्टीने भगवान शिवशंकर प्रसन्न होतात. म्हणून केवळ अनन्य भावाने, मनापासून, एकाग्रतेने त्या शिवजींचं आपल्याला चिंतन करायचं, त्या शिवजींचं आपल्याला भजन करायचं. अतिशय मोक्षदायिनी, अतिशय फलदायिनी असणारी ही शिवकथा आणि शिवजींचे हे आराधना आहे, हा त्यांच्या आराधनेचा मार्ग आहे. नैमिषारण्यामध्ये
प्रयागामध्ये जेव्हा ही कथा सुरू आहे, 88,000 ऋषी सुतजींच्या श्रीमुखातून ही कथा श्रवण करत असताना हे सोपस्कार तर आम्ही ऐकले, परंतु शिवजी कसे प्रसन्न होतात, शिवजी लवकर कशी कृपा करतात, आम्हाला शिव पार्वतीचं चरित्र ऐकण्याची इच्छा आहे। हा मानस जेव्हा 88,000 ऋषींनी सुतजींसमोर मांडला तेव्हा सुतजी मोठ्या आनंदाने त्यांना शिव पार्वती चरित्र सांगतात, शिवजी कसे प्रसन्न होतात ते चरित्र त्यांच्या समोर मांडतात। आपणही ते चरित्र बघणार आहोत।